रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई। दोन 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यामुळे नीती फिरल्याची ठाकरेंवर टीका। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला आणि दगा दिला। उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार। भाजपनं पाठीत वार केल्याचा आरोप। कटकारस्थान करणाऱ्या भाजपसोबत यापुढे जाणार नाही, संजय राऊत यांचा निर्धार। लवाद म्हणून बसलेले गृहस्थ चोर मंडळाचे अध्यक्ष, राहुल नार्वेकरांवर टीका। बँडबाजा वाजलेल्या पक्षानं गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद। फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल, तर संजय राऊतांसारख्या घरगड्यानं चिंता करू नये, भाजपचं ट्विट। महायुतीच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत बैठक। मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री अमित शहांशी चर्चा करणार। अंतिम निर्णयाची शक्यता। जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद। कमी जागा वाट्याला येणार म्हणून अजित पवार गटात नाराजीचा सूर। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून आमचा अवमान झाला, वंचित बहुजन आघाडीचा आरोप। प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्र लिहून व्यक्त केली नाराजी। 2 जागा दिल्याचा आरोप। वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता। 5 जागा द्यायला पवार आणि ठाकरे सहमत, तर 3च जागा द्याव्यात असं संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत। पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार। नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये स्वाक्षऱ्या। नाशिकमध्ये उद्या मनसेचा 18वा वर्धापन दिन सोहळा। काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती। अमित ठाकरेंनीही केली सपत्नीक पूजा। राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड। पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।